राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना राबवण्यात येत आहेत। त्या अंतर्गत आतापर्यंत 44,07,000 घरकुलं मंजूर करण्यात आली आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 करता 20 लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे 18,38,000 घरकुलांना मंजुरी दिली असून 14,71,000 लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी 2,200 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत। ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे। लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात 50,000 रुपयाची वाढ करण्यात येणार आहे। या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहेत। प्रधानमंत्री आवास योजना शहरी 1 अंतर्गत 4,42,748 घरकुलं मंजूर असून त्यापैकी 2,08,304 घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे। घरकुलांचे बांधकाम 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत पुढील 5 वर्षासाठी 5 लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी 8,100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नाविन्यपूर्ण बांधकाम, तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारती आणि सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे। पंतप्रधान सूर्यघर योजनेतून आतापर्यंत 1,30,000 घरगुती ग्राहकांनी 500 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे छतावरचे सौर ऊर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे। 0 ते 100 युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे 1.5 कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळे येत्या काही काळात राज्यातील सुमारे 70% वीज ग्राहकांचे वीज बिल टप्प्याटप्प्याने शून्यावर येणार आहे। सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी व टेकवडी या गावांना सौरग्राम म्हणून घोषित केले असून त्यांच्यासह अन्य 8 गावांचे सौर ऊर्जेचे 100% विद्युतीकरण करण्यात येणार आहे। वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य संस्थांसह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सौर विद्युत यंत्रणा स्थापित करण्यात येणार आहे। राज्यातील 52,500 रास्त दुकानांमधील ई-पॉस मशीन इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यांना जोडण्यात येत आहे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन, ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यात येणार आहे। जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुमारे 1,30,00,000 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली असून सन 2025-26 मध्ये याकरता 3,939 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे महत्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहेत। या प्रकल्पाची एकूण किंमत 37,668 कोटी रुपये आहे। स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घनकचरा, सांडपाणी व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच घरगुती स्वच्छता गृहांची कामे हाती घेण्यात आली असून 2025-26 मध्ये त्याकरता 1,484 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरापासून 5 किलोमीटर परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची ओळखपत्रे कालबद्ध पद्धतीने वितरित करण्यात येणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजने अंगीकृत रुग्णालयाच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे। ठाणे येथे 200 खाटांचे तर रत्नागिरी जिल्ह्यात 100 खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय आणि रायगड जिल्ह्यात 200 खाटांचे अतिविशेषोपचार रुग्णालय उभारण्यात येत आहे। स्वर्गीय बाबा आमटे
आणि साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आनंदवनला देण्यात येणाऱ्या प्रतिरुग्ण पुनर्वसन अनुदानात भरीव वाढ करण्यात येणार आहे। राज्यातील मागासवर्ग व दुर्बल घटकांच्यासाठी निवारा, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, पोषण तसेच रोजगाराच्यासाठी योजना राबवण्यात राज्य अग्रेसर असून महायुती सरकार या घटकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे। का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, करायचे काय याचे भान आहे। साथ द्या आम्हा नेऊ राज्य पुढती, उंच त्याची न्यावयाची शान आहे। सुभानाला म्हणायचं नाही, ते शेरशायरीला म्हणायचं। अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी वसतिगृह, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना इत्यादी योजना राबवण्यात येत आहेत। महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाद्वारे देखील अनेक योजना राबवण्यात येत आहे। अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तरतुदीमध्ये यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 42% एवढी भरीव वाढ करण्यात आलेली आहे। आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदर्श आश्रम शाळा, ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना तसंच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहे। आदिवासी घटक कार्यक्रम तरतुदी यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 40% एवढा भरीव वाढ करण्यात आलेली आहे। इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा, विद्यानिकेतन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, तांडा वस्तीमुक्त वसाहत योजना आदी कार्यक्रम राबवण्यात येत आहे। धनगर तसेच गोवारी समाजाकरता आदिवासी उपाययोजनेच्या धर्तीवर एकूण 22 कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत। बौद्ध, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन, यहुदी व मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायातील घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात येत असून अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे। या संस्थेला देखील पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती, कृत्रिम अवयव व साधने विकत घेण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य अशा योजना राबवण्यात येत आहेत। दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। राज्यातील विविध समाजातील उन्नतीसाठी 18 महामंडळे स्थापन करण्यात आली असून विविध योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सुलभ व्हावे यासाठी या महामंडळाच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर आणण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे।